मी दवाखान्यात जाईपर्यंत मुंडे साहेब चमत्कारिकदृष्ट्या ते ट्राय करत होते ना, त्यांना रिवाईव्ह करायचं, ते जीवित असतील अशी अपेक्षा, भाबडी अपेक्षा होती. त्यांचा मृत्यू स्वीकारण्यासाठी खूप 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 दिवस लागले. त्यांची डॉक्युमेंटरी बनवली तेव्हा कळत नव्हतं की काय ओळी मुंडे साहेबांसाठी बोलाव्या. एक आह भरी होगी हमने न सुनी होगी, एक आह भरी होगी हमने न सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होगी. हर वक्त यही है गम, उस वक्त कहाँ थे हम, कहाँ तुम चले गए. मुंडे साहेबांनी जीवनात काय कमवलं मला माहित नाही, कारण मी त्यांची वारस आहे. वारस तुम्ही सर्वच आहात. मंचावरचे देवेंद्रजी आहेत, मंचावरचे सगळे लोक आहेत. पण जेव्हा लोकसभेची 2014ची निवडणूक झाली तेव्हा एका सभेत साहेबांनी सांगितलं, पंकजा धन्यवाद. छोटीशा पंकजाचा ऊर भरून आला. का धन्यवाद म्हणले डझनभर आमदार मला पाडायला बसले होते, माझी एकच लेक 12 आमदारांना भारी पडली.